अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय। हा अनुभव आहे नागपूरवरून उल्हास बापू मुजुमदार या दादांचा। दादा म्हणतात, त्रिकाज्ञ गजानन महाराज जय गजानन। गजानन विजय ग्रंथात 19व्या अध्यायात नागपुरातील ज्या सीताबर्डीत महाराज आल्याचा उल्लेख आहे, त्या सीताबर्डीत आणि महाराज ज्या भागात होते साधारण त्याच भागात माझ्या वडिलांनी 8 जुलै 1925 रोजी त्यांच्या मोठ्या भावाला मदतीला घेऊन एक पुस्तक विक्रीचे दुकान काढले। वडिलांच्या मेहनतीमुळे दुकान खूप चालले, नावारूपाला आले। मात्र पुढे माझे काका आणि काकू दोघांचेही निधन झाले। वडिलांनी भावाच्या मुलाप्रती असलेली जबाबदारी स्वीकारून 2 मुलांना दुकानात भागीदार म्हणून घेतले। मात्र पुढे कितीही टाळण्याचा प्रयत्न केला तरी कौटुंबिक कलह उद्भवला आणि वडिलांनाच दुकानातून दूर सारण्याचा प्रयत्न होऊन वडील हताश झाले। 1925 ते 1962 तब्बल 37 वर्ष ज्या दुकानासाठी रक्त आटवलं ते दुकान सोडून देऊन वडील घरी बसले आणि मानसिक आघातामुळे पार मोडून गेले। आज माझं वय 75च्या पुढे आहे, पण तेव्हा मी तरुण होतो। मी खूप समजावून पाहिलं त्यांना। म्हटलं, बाबा, बंदूक लढत नसते तर त्या बंदुकीमागे असणारा सैनिक लढत असतो। आपण नवीन दुकान काढू। पण 1 ना 2 काहीच ऐकायला तयार नव्हते। माणसाला अशा वेळी श्रद्धा खूप बळ देते, पण त्यांचा संत, देव, मूर्तीपूजा यावर अजिबात विश्वास नव्हता। ते कधी मंदिरात जायचे नाही की घरी देवपूजाही करायचे नाही। माझी आई मात्र 1950 पासूनच गजानन महाराजांची भक्त होती। जमेल तसं पारायण करणं आणि त्या काळी शेगावहून प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी भक्तांना मनी ऑर्डर फॉर्म येत असे। त्यातून 11 रुपये शेगावला पाठवणे व तिथून आलेला प्रसाद श्रद्धेने घेऊन आम्हालाही ती देत असे। आईच्या नातेवाईकांमध्येही गजानन महाराजांच्या विषयी श्रद्धा होती। मला आठवतं, जेव्हा इंदोरहून आईचे काही नातेवाईक शेगावला जाण्यासाठी म्हणून नागपूरला आले होते, त्यांनी वडिलांना खूप आग्रह केला। म्हणाले, अहो, प्रवासासाठी म्हणून तरी आमच्याबरोबर शेगावला चला, तेवढंच तुमच्या मनाला बरं वाटेल। कसे बसे ते तयार झाले। सर्व लोक शेगावला गेले। 2 दिवस तिथे राहिले। परत येताना वडील चक्क फ्रेम केलेला महाराजांचा फोटो आणि श्रद्धा घेऊनच परतले। काय चमत्कार झाला कुणास ठाऊक। अक्षरशः 15व्या अध्यायातील त्या ओव्या खऱ्या ठरल्या। पश्चिमेला मावळला तोच पूर्वेकडे आला, विचार सूर्य त्याचा भला, श्रीधरा सुखी करण्यास, एक संता वाचून विचारांचे परिवर्तन, कोणी न करू शके आन, सत्य एक त्यांनाच कळे। वडिलांनी जुन्या दुकानावरील हक्क सोडून दिला आणि ताराबाई बुटीकडे दुकानाचा गाळा आरक्षित केला। महाराजांच्या खोपसमोर दुकानाच्या नावाच्या अनेक चिठ्ठ्या टाकून त्यातील एक मला उचलण्यास सांगितलं आणि मी उचललेल्या चिठ्ठीत नाव होतं सेंट्रल बुक स्टॉल। तो फोटो कुलस्वामिनीच्या फोटोसोबत आजही आमच्या दुकानात आहे। दुकान सुरू झालं। मी शेगावला जाऊन गजानन महाराजांना वृत्तांत कथन केला आणि दुकानाकडे व माझ्याकडे लक्ष देण्याची प्रार्थना करून आलो। त्यांच्या कृपेने दुकान इतकं भरभराटीला आलं की आजही नागपूर आणि पुस्तक असा विषय निघाला की जाणकारांच्या तोंडून सेंट्रल बुक स्टॉल नावाचा उल्लेख होतो। दुकानाच्या वाटचालीत महाराजांचा आशीर्वाद सतत माझ्यासोबत होता। माझी पण शेगाव वारी आणि वाचन अशी सेवा होत होती। वडील गेल्यावरही दुकानाची वाटचाल माझ्याकडून त्यांनी योग्य रीतीने करून घेतली। माणसाच्या आयुष्यात सगळे दिवस सारखेच येतील हे संभवत नाही, मात्र संकटाच्या काळात भगवंतांचं अधिष्ठान टिकून राहिलं तर माणूस खंबीरपणे उभा राहू शकतो। इसवी 1995चा फेब्रुवारी महिना होता। दुपारची वेळ होती। एक माणूस दुकानात आला। गर्दी असली तरी आपलं येणाऱ्या जाणाऱ्याकडे लक्ष असतंच। धोतर, पांढरा झब्बा, उंच, भेदक दृष्टी असा तो माणूस माझ्याकडे एकटक पाहत होता। त्याची नजर मला अस्वस्थ करीत होती। थोडी गर्दी कमी झाल्यावर मी त्याला विचारलं, आपल्याला काय हवं आहे?
तो म्हणाला, मला तुमच्यासाठी एक पूजा बांधणं आवश्यक वाटते. मला 51 रुपये द्या. जास्त ओहापोह न करता मी त्याच्या हातात पैसे ठेवले आणि तो निघून गेला. ती गोष्ट माझ्या विस्मरणात गेली. सुमारे 8 दिवसांनी गुरुवारी दुपारी 1च्या सुमारास तो माणूस पुन्हा दुकानात आला. त्याच भेदक दृष्टीने माझ्याकडे पाहत होता. दुकानात आतल्या बाजूला थोडं निवांतपणे बोलता येतं. मला खुणेने तो आत घेऊन गेला. गंभीर आवाजात म्हणाला, तुमच्या जीवनात अत्यंत गंभीर आणि दारुण प्रसंग घडणार आहे. तुमच्यावर जीव जाईल इतकं मोठं संकट येणार आहे. हे संकट मी टाळू शकत नाही. त्याची तीव्रता थोडी कमी करू शकतो. त्यांनी एक लाल कापडात घट्ट आवळलेली पुरचुंडी मला देऊन सांगितलं की सदैव जवळ बाळगा. संकट गेल्यावर या पुरचुंडीला नर्मदेत सोडून द्या. नर्मदा आणि महाराज हा संबंध मनात येऊन महाराजांचं नाव घेऊन मी ती पुरचुंडी पॅन्टच्या चोर कप्प्यात ठेवणं सुरू केलं. 25 एप्रिल 1995ला काही कामासाठी मला इंदोरला जाण्याचा योग आला. तिथून 30 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजता सरकारी बसने भोपाळला जायचं होतं. मी तिकीट घेतानाच एक गृहस्थ भेटले. म्हणाले, मलाही भोपाळला जायचं आहे. आम्हाला ड्रायव्हरच्या मागच्या लाईनीत बसच्या मधोमध 2 जागा मिळाल्या. मी खिडकीजवळ बसलो. आमचा प्रवास सुरू झाला. सिंहवारच्या आधी एका वळणावर आमची बस आणि लोखंडी सळाखी असलेला एक ट्रक याची जबरदस्त टक्कर झाली. वेगामुळे खिडक्या कापून सळाखी आत शिरल्या. माझ्या समोरील व्यक्तीचं शिर कापलं जाऊन धडा वेगळं होऊन माझ्या मांडीवर येऊन पडलं. माझा उजवा हात खिडकीत होता. तो कापला जाऊन माझ्या डाव्या हातात आला. माझ्या मागील सीटवरील माणसाचं शिर वेगळं होऊन मागे जाऊन पडलं. किंकाळाने वातावरण हादरून गेलं. सर्वत्र रक्ताचा सडा पडला. आम्हाला दुसऱ्या बसने प्रथम सिंहवारच्या हॉस्पिटलमध्ये आणि तिथे सोय नसल्याने नंतर ॲम्ब्युलन्सने भोपाळच्या हमीदिया हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तो अनोळखी माणूस पूर्ण वेळ सावलीसारखा माझ्या सोबत होता. त्याच्या हातात माझी बॅग होती, कारण माझ्या हातात माझा हात होता. त्याही स्थितीत माझं महाराजांचं स्मरण सुरू होतं. प्रचंड रक्तस्राव होऊनही मी बेशुद्ध झालो नाही, ही महाराजांचीच कृपा. त्या माणसाला मी घरचा आणि दुकानातील नंबर देऊन वृत्त कळवण्याची विनंती केली. नागपूरहून भोपाळला निरोप पोचल्यावर भोपाळचे नातेवाईक आल्यानंतर त्या माणसाने स्वतःची नाव गाव काही ओळख न देता माझी बॅग त्यांच्याकडे सोपवून निरोप घेतला. वेळेत उपचार न मिळाल्याने माझा हात तसाच राहिला. बाकी उपचार पूर्ण होऊन मी एक हाती नागपूरकडे निघालो. येताना हुशंगाबाद येथे ती लाल पुरचुंडी नर्मदेत सोडून दिली. घडून गेलेल्या त्या प्रसंगात मी जर बेशुद्ध झालो असतो तर मी बेवारसच ठरण्याची शक्यता होती. पण महाराज सतत सोबत होते. मी जे दृश्य पाहिले ते पाहून धडधाकट माणूसही शुद्ध हरपेल अशी स्थिती होती. मांडीवरील शिर पाहून क्षणभर वाटलं मीच गेलो की काय. प्रचंड रक्त जाऊनही मला शुद्धीवर ठेवणारं कोण होतं. आज ती घटना घडून 20-22 वर्ष होऊन गेली, पण आठवणीनं आजही थरकाप होतो. महाराजांच्या समोर गुडघे टेकून मी नमस्कार करतो तेव्हा माझा एकच डावा हात नमस्कारासाठी समोर येतो. तेव्हा महाराजांना मनात म्हणतो, माझा उजवा हात तुम्ही व्हा आणि माझ्याकडून नमस्कार करून घ्या आणि सतत नामस्मरणाची बुद्धी देऊन माझ्याकडून तुमचं नाव ओठावर येऊ द्या. श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. हा अनुभव तुम्हाला कसा वाटला तो मला नक्की सांगा व तुमचे काही अनुभव असतील तर ते आम्हाला कमेंटद्वारे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या ईमेल ID वर जरूर कळवा. गण गण गणात बोलते.